कार औद्योगिकीकरण आणि औद्योगिकीकरणामध्ये औद्योगिक धोरणांची जी काही भूमिका आहे या विषयांवर आपण चर्चा करूया। तर भारताच्या सर्वांगीण आर्थिक प्रगतीचा विचार करत असताना आपल्याला स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये जे काही औद्योगिक विकास झालेला आहे त्यावर थोडक्यामध्ये आपल्याला चर्चा करावी लागणार आहे। तर स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये काय होतं की प्रामुख्याने औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं नव्हतं, औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणामध्ये झालेला नव्हता। त्यामुळे जे काही वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जायची ती पारंपरिक उत्पादनाच्या किंवा पारंपरिक क्षेत्रामधूनच ते वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जायची। म्हणजे आधुनिक अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता, म्हणजे औद्योगिकीकरणच झालेलं नव्हतं, म्हणून फारसा असं काय औद्योगिक तंत्रज्ञानाचा वापर उत्पादन प्रक्रियेमध्ये केला जात नव्हता। आणि त्यामुळे काय झालं की जे काही भरपूर जे उत्पादन आहे हे उत्पादन केवळ पारंपरिक पद्धतीनेच आपण करत होतो, म्हणजे स्वातंत्र्य पूर्व कालखंडामध्ये। परंतु स्वातंत्र्याच्या नंतर काय झालं की आपण पारंपरिक तंत्रज्ञानाच्या ऐवजी आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागलो। आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण वापर का करू लागलो तर पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आपल्याला अपेक्षित तेवढं परकीय चलन मिळत नव्हतं, त्यामुळे आपण मागास होत चाललेलो होतो। म्हणून परकीय चलन मिळावं आणि आपले मागासलेपणा दूर व्हावा यासाठी आपल्याला जलद गतीने विकास झाला पाहिजे, म्हणून आपण स्वातंत्र्याच्या नंतर आपण औद्योगिकीकरणाला चालना दिलेली आहे। आता ह्या औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी आपण काय केलं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये तर सरकारने नवीन प्रकारची औद्योगिक धोरणं राबवली, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार केला आणि त्या माध्यमातून सर्वांगीण आर्थिक विकास साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर यामध्ये सर्वप्रथम आपण काय केलं की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये 1948 मध्ये एक औद्योगिक धोरण राबवलं, म्हणजे 6 एप्रिल 1948 मध्ये देशाच्या सर्वांगीण विकासाची सुरुवात किंवा देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला चालना देता यावी म्हणून 6 एप्रिल 1948 मध्ये पहिला औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले। या पहिल्या औद्योगिक धोरणामध्ये औद्योगिकीकरण करता यावं, उद्योगाचा विकास व्हावा आणि देशाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून यासाठी उद्योगाचं 3 भागामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं होतं। एक म्हणजे सरकारी क्षेत्रातील उद्योग, दुसरा आहे मिश्र क्षेत्रातील उद्योग आणि तिसरा आहे खाजगी क्षेत्रातील उद्योग, असे 3 प्रकारे उद्योगाचं वर्गीकरण करण्यात आलेलं होतं आणि त्या माध्यमातून आपण औद्योगिक विकासाला आपण चालना दिलेली आहे। त्याच्यानंतर 1956 मध्ये आपण दुसरं औद्योगिक धोरण तयार करण्यात आलं, म्हणजे 1948च्या धोरणाचा पुनर्विचार करून आपण 1956 मध्ये औद्योगिक धोरणाचा ठराव मंजूर करण्यात आला आणि ह्या धोरणांची आखणी करण्यात आली। तर या धोरणामध्ये कशावर भर देण्यात आलेला होता म्हणजे 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये कशावर भर देण्यात आला तर औद्योगिकीकरणाच्या सहाय्याने देशाचा आर्थिक विकासाचा वेग वाढवणं यावर या 1956च्या धोरणाने यावर भर दिलेला होता। त्याचबरोबर अवजड उद्योगधंदे किंवा अवजड सामग्री आणि अवजड उद्योगधंदे याची निर्मिती करणं, म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मोठे आणि अवजड उद्योगधंद्यांची निर्मिती कशी करायची या संदर्भातलं धोरण या दुसऱ्या पंचवार्षिक योजने म्हणजे दुसऱ्या या औद्योगिक धोरणामध्ये करण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्र निश्चित करणे, म्हणजे नेमके सार्वजनिक क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारचे उद्योग आले पाहिजे, जसं की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सहकारी क्षेत्र घेतलं, सरकारी क्षेत्र आणि त्या क्षेत्रातील उद्योग ह्याचा विचार करण्यात आला होता। परंतु दुसऱ्या धोरणामध्ये काय केलं की नेमके सार्वजनिक क्षेत्रामध्ये कोणते उद्योग असले पाहिजे यावर भर देण्यात आला। त्याच्यानंतर व्यापक प्रमाणामध्ये सहकारी क्षेत्राची निर्मिती करणं, जसं आपण पाहिलं की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये किंवा पहिल्या स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्या 5 वर्षामध्ये आपण आपल्या देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी आपण शेतीला महत्त्वाचं स्थान दिलं आणि म्हणून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय वाढले पाहिजे आणि त्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास झाला पाहिजे, म्हणून दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये व्यापक प्रमाणावर सहकार शेतीच्या निर्मितीवर देखील भर देण्यात आला होता या 1956च्या धोरणामध्ये। त्याचबरोबर उत्पन्न वितरणामधील जी काही विषमता आहे
ती विषमता दूर करण्यावर देखील भर या दुसऱ्या औद्योगिक धोरणामध्ये देण्यात आला आहे। म्हणजे देशातली गरिबी जर कमी करायची असेल तर आपल्याला उत्पन्न वितरणातली विषमता आपल्याला कमी करावी लागेल। म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाच्या क्षमतेनुसार देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा मिळाला पाहिजे यावर भर देण्यासाठी हे औद्योगिक धोरण करण्यात आलं आणि या औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून मग लोकांना रोजगार मिळेल आणि रोजगार मिळाला म्हणजे प्रत्येकाला त्याच्या कार्यक्षमतेनुसार त्याला उत्पन्नाची प्राप्ती होईल। म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा प्रत्येकाला प्रत्येकाच्या क्षमतेनुसार जर मिळाला तर उत्पन्न वितरणातील जी काही विषमता आहे ती विषमता कमी होईल। म्हणून ही उत्पन्न वितरणातील विषमता कमी करणं हा एक उद्देश या 1956च्या धोरणांचा होता। त्याचबरोबर आर्थिक सत्तेच्या केंद्रीकरणाला आळा घालणे, म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे ज्या लोकांच्या हातामध्ये आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे, ह्या केंद्रीकरण झाल्यामुळे काय होतं की तोच वर्ग श्रीमंत होतो। म्हणजे विशिष्ट प्रकारच्या वर्गाला जर उत्पन्नाची साधनं जर प्राप्त जर झाली तर प्रामुख्याने त्यांचं वर्चस्व स्थापन होतं आणि त्यांचाच विकास वेगाने होतो। म्हणून काय केलं की आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण ज्या लोकांच्या हातामध्ये झालंय, ज्याच्या समूहाच्या हातामध्ये झालेलं आहे, त्या समूहाच्या हातामधून आर्थिक सत्तेचं जे काही केंद्रीकरण झालं होतं त्या ठिकाणी विकेंद्रीकरण करून सगळ्यांना उत्पन्नाची प्राप्ती कशी होईल यावर भर या दुसऱ्या धोरणामध्ये देण्यात आलेला होता। त्याचबरोबर रोजगाराच्या संधीमध्ये वाढ करणे, म्हणजे देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासामध्ये वाढ करायची आपलं कशासाठी करायचे, या सगळ्यांचं अंतिम ध्येय हेच आहे की लोकांचं राहणीमान सुधारलं पाहिजे, लोकांच्या कल्याणामध्ये वाढ झाली पाहिजे। मग लोकांचं राहणीमान सुधारेल, लोकांच्या कल्याणामध्ये वाढ होईल, पण हे सगळं केव्हा होईल जर त्या लोकांना रोजगार मिळाला तर। मग रोजगार मिळवण्यासाठी म्हणून सरकारने काय केलंय की उद्योगधंद्यांच्या निर्मितीवर भर दिला। म्हणजे उद्योगधंद्यांची निर्मिती झाल्यामुळे लोकांना त्या ठिकाणी रोजगाराची प्राप्ती होईल आणि रोजगाराची प्राप्ती झाली तर त्याच्या कल्याणामध्ये किंवा त्याच्या राहणीमानामध्ये साहजिकच काय सुधारणा होईल। म्हणजे रोजगाराच्या संधीमध्ये वाढ करणं हे 1956च्या धोरणांचं प्रमुख अशा प्रकारचं उद्दिष्ट होतं। आणि त्याचबरोबर समाजवादी समाज रचना निर्माण करणं हे देखील उद्दिष्ट प्रामुख्याने या दुसऱ्या औद्योगिक धोरणांचं होतं। मग आता या औद्योगिक धोरणामध्ये म्हणजे 1956च्या धोरणाचं वैशिष्ट्य काय होतं की त्याने उद्योगाचं वर्गीकरण केलं। जसं आपण पाहिलं की पहिल्यांदा 1948च्या धोरणामध्ये 4 उद्योगांचं वर्गीकरण हे करण्यात आलं। तर याच्यामध्ये काय केलं की 3 क्षेत्र असे ठरवले की त्या 3 क्षेत्रामध्ये उद्योगाचं वर्गीकरण करायचं आणि त्यामध्ये किती प्रकारचे उद्योग असावेत, कोणत्या प्रकारचे उद्योग असावेत हे 1956च्या धोरणामध्ये निर्धारित करण्यात आलं। म्हणजे उद्योगाचं वर्गीकरण करत असताना औद्योगिक धोरणानुसार उद्योगधंद्यांची 3 गटामध्ये विभागणी करण्यात आली। एक पहिला गट होता की सरकारी क्षेत्र। मग सरकारी क्षेत्रामध्ये कोणते उद्योग येतील की जे उद्योग येतील ते देशाच्या संरक्षणाचे असतील, आहे का नाही। मग अशा प्रकारचे 17 उद्योग, या 17 उद्योगांचा समावेश या सरकारी क्षेत्रामध्ये करण्यात आला आणि या 17 क्षेत्रावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी कोणाची असेल तर ती सरकारची असेल। म्हणजे सरकारचंच या 17 उद्योगांवर नियंत्रण असेल आणि 17 उद्योग ते असतील की जे देशासाठी फार महत्वाचे असतील, संरक्षणाच्या संबंधात असेल किंवा इतर काही मोठ्या दारुगोळा असतील तर ते असे मोठे उद्योग की जे देशाच्या सुरक्षिततेसाठी फार गरजेचे आहेत। पण अशा प्रकारचे उद्योग सरकारने आपल्या ताब्यात घेतले आणि ते उद्योग होते 17। म्हणजे 1956च्या धोरणामध्ये सरकारी उद्योगांची संख्या होती ती 17 आणि ती सरकारने आपल्या ताब्यामध्ये घेतलेली होती। हे पहिल्या वर्गीकरणामध्ये। दुसरं वर्गीकरण होतं की मिश्र उद्योग। मग मिश्र उद्योगामध्ये कोणते येतील की ह्या गटातील उद्योगांची जी काही मूळ मक्तेदारी आहे ही सरकारची असेल, परंतु त्यावरचं जे मॅनेजमेंट जे असेल हे मॅनेजमेंट प्रायव्हेट व्यवस्थापन त्यावर असेल। म्हणजे यामध्ये एकूण 12 उद्योग, ह्या मिश्र उद्योगामध्ये 12 उद्योगांचा समावेश करण्यात आलाय आणि यामध्ये मुख्य जबाबदारी जी सरकारची होती आणि व्यवस्थापन कोणाचं होतं हे खाजगी लोकांचं होतं किंवा खाजगी क्षेत्रांचं होतं। त्याचबरोबर तिसरं जे काही क्षेत्र होतं ते म्हणजे खाजगी क्षेत्रातले। मग खाजगी क्षेत्रामध्ये कोणते उद्योग असले पाहिजे, जे सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग सोडून द्यायचे, म्हणजे 17 उद्योग सोडून द्यायचे। त्याचबरोबर मिश्र उद्योग जे आहेत जे 12 उद्योग सोडून द्यायचे। मग उरलेले जेवढे सगळे उद्योग येतील ते सगळे उद्योग प्रामुख्याने खाजगी क्षेत्राकडे
सोपवण्यात आलं, म्हणजे त्याची संपूर्ण जी जबाबदारी आहे ती संपूर्ण जबाबदारी या खाजगी क्षेत्रावर सोपवण्यात आलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचं उद्योगाचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्या माध्यमातून देशाचा सर्वांगीण आर्थिक औद्योगिक विकास करण्याचा प्रयत्न या दोन्ही धोरणाच्या माध्यमातून करण्यात आला. म्हणजे 1948च्या धोरणाच्या माध्यमातून आणि 1956च्या धोरणाच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आता महत्वाचं जे काही औद्योगिक धोरण आहे ते म्हणजे 1991चं धोरण. मग आता आपल्याला 1991चं धोरण आपल्याला काय सांगतं, काय आहे हे 1991चं धोरण, तर त्यावर आपण आता सविस्तर चर्चा करूया. ओके. 1991च्या औद्योगिक धोरणाची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्यावर आपण चर्चा करतोय. तर 1991 मध्ये देशामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार होतं आणि तेव्हाचे जे पंतप्रधान होते हे PV नरसिंह राव यांनी 24 जुलै 1991ला ह्या नवीन औद्योगिक धोरणांची काय केली आहे, आखणी करण्यात आलेली आहे, आखणी केलेली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा हा एक प्रयत्न ह्या 1991च्या धोरणांच्या माध्यमातून हा शक्य झालेला आहे. आणि या धोरणातील उद्दिष्टांच्या साह्याने आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला गतिशील करण्याचा प्रयत्न, प्रगतशील करण्याचा प्रयत्न आणि जगातील विकसित देशांबरोबर स्पर्धा करण्याची एक नवीन संधी या 1991च्या धोरणाने प्राप्त करून दिलेली आहे. आता आपण हे 91चं जे धोरण आहे या 1991च्या धोरणांचं वैशिष्ट्य काय होतं की ह्या 1991च्या धोरणाच्या माध्यमातून गुंतवणुकीला चालना देणं हे एक प्रमुख उद्दिष्ट प्रामुख्याने या 1991च्या धोरणामध्ये होतं. म्हणजे देशाच्या सर्वांगीण आर्थिक औद्योगिक विकासासाठी जर आपल्याला जर वाढ करायची असेल, देशाचा विकास जर करायचा असेल तर आपल्याकडे गुंतवणूक फार महत्वाची आहे, भांडवल फार महत्वाचं आहे. म्हणून 1991च्या धोरणामध्ये गुंतवणुकीला चालना देणं हा प्रमुख उद्दिष्ट या 1991च्या धोरणामध्ये ठरवण्यात आली होती. त्याचबरोबर या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्थेचे फायदे पदरामध्ये पाडून कसे घेता येईल याचाही प्रयत्न प्रामुख्याने या 1991च्या धोरणाच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर मोठ्या उत्पादनाचे फायदे मिळवणे हाही एक मोठे उद्दिष्ट प्रामुख्याने या 1991च्या धोरणाच्या माध्यमातून आपल्याला साध्य करायचे आहे. त्याचबरोबर उत्पादन घटकाची जी काही उत्पादन क्षमता आहे ती कशी वाढवता आली पाहिजे यावर भर देखील या 1991च्या धोरणाच्या माध्यमातून आपल्याला करावायचा होता आणि त्यासाठी आपण तो करत आहोत. म्हणजे जर उत्पादन घटकाची जर उत्पादन क्षमता जर वाढवायची असेल तर आपल्याला यांत्रिकरणाचा अवलंब करावा लागेल, आपल्याला भांडवल प्रधान तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल, तरच त्या उत्पादन घटकाची उत्पादन क्षमता वाढवता येईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन प्राप्त होईल आणि त्या उत्पादन वाढलं की त्याचे फायदे आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्राप्त होऊ शकतील. हा एक उद्दिष्ट प्रामुख्याने 1991च्या धोरणाच्या पाठीमागचा होता. त्याचबरोबर राष्ट्राच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करणं, जसं आपण म्हणतो की देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं, देशाचा आर्थिक विकास झाला असं आपल्याला समजत आहे. पण दुसरी गोष्ट आहे की देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीबरोबर तेवढंच महत्वाचं आहे की देशातील प्रत्येक लोकांचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे. कारण की दरडोई उत्पन्न वाढणं ही आर्थिक विकासाचं एक लक्षण आहे, एक पॅरामीटर्स आहे, एक निकष आहे, एक निर्देशांक आहे, हे का नाही. म्हणजे राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीबरोबर लोकांच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे. हा एक प्रयत्न प्रामुख्याने 1991च्या धोरणाच्या माध्यमातून करण्यात येण्यासंदर्भातलं हे धोरण आहे. म्हणजे जर दरडोई उत्पन्नामध्ये जर वाढ जर झाली तर लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारणार, हा एक उद्देश प्रामुख्याने या 1991च्या धोरणाचा होता. त्याचबरोबर MRTP ऍक्ट कायदा लागू करणं, म्हणजे ज्या ठिकाणी उद्योगाचं मक्तेदारीपणा काही आर्थिक सत्यामध्ये असलेल्या काही लोकांचं काही उद्योगांवर मक्तेदारी असू शकते, पण MRTP ऍक्ट कायद्याच्या अनुषंगाने ती मक्तेदारीचं काय करणं, निर्मूलन करणं आणि म्हणजे MRTP ऍक्ट कायदा लागू करणं, मक्तेदारी प्रतिबंध नियंत्रण कायदा जो आहे तो लागू करणं, हा एक उद्देश प्रामुख्याने या 1991च्या धोरणाचा आहे. त्याचबरोबर परवाना रद्द किंवा काही परवाने रद्द करणे किंवा काही परवाने शिथिल करणे. जर आपल्याला औद्योगिकरण जर करायचं असेल आणि उद्योगाला जर चालना जर द्यायची असेल तर काही उद्योग स्थापन करण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काही शिथिलता द्यावी लागते, नियमामध्ये किंवा कायद्याच्या माध्यमातून शिथिलता द्यावी लागते. शिथिलता दिली
तर नवीन उद्योगधंदे त्या ठिकाणी स्थापन होऊ शकतात, काही सवलती दिल्या तर त्या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन होऊ शकतील आणि भारतीय अर्थव्यवस्थेला एक जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे हा एक सर्वात मोठा प्रयत्न ह्या 1991च्या धोरणाचा होता. म्हणून आपण 1991चं धोरण त्या ठिकाणी आपण कार्यान्वित केलंय. या 1991च्या धोरणाच्या अनुषंगाने आपण पाठीमागे पाहिलं की आपण नवीन LPGचा आपण स्वीकार केलेला आहे. म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे 3 जे काही घटक आहेत या 3 घटकांचा आपण 1991च्या धोरणामध्ये आपण स्वीकार केलाय. जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय की आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगातल्या अर्थव्यवस्थेशी कनेक्ट करणं किंवा तिच्याशी जोडणं. म्हणजे आपल्या देशातलं उत्पादन जगातल्या बाजारपेठेमध्ये नेऊन आपल्याला विकता आलं पाहिजे आणि जगातलं उत्पादन आपल्या देशामध्ये जर आलं पाहिजे. मग आपलं उत्पादन जर जगातल्या बाजारपेठेमध्ये जर नेऊन विकायचं असेल तर तेवढी स्पर्धा करण्याची ताकद आपण आपल्या उत्पादनामध्ये जर निर्माण करायची असेल तर आपल्याकडे भांडवल लागतं, तंत्रज्ञान लागतं. मग हे तंत्रज्ञान जर आपल्याकडे जर नसेल तर हे जागतिक स्पर्धेमध्ये आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेला आपण कनेक्ट केली असल्यामुळे आपण बाहेरच्या देशामध्ये तेवढं तंत्रज्ञान आणू शकतो आणि त्याचा वापर आपण देशातल्या उत्पादना प्रक्रियेमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. म्हणजे एक प्रकारे जागतिक अर्थव्यवस्थेशी आपण कनेक्ट होऊ शकतो. उदारीकरण, त्याबरोबर खाजगीकरण, काही उद्योगधंदे जे असतात की जे चालवणं अशक्य आहेत. मग अशा प्रकारचे उद्योगधंदे की ते सलाईनवर चालतात. मग असे सलाईनवर चालणारे उद्योगधंदे किंवा आजारी पडणारे उद्योगधंदे ज्यांच्याकडे क्षमता आहे की ते उद्योग घेऊन ते चालवण्याची, मग अशांना ते काय करायचे, उद्योग विकायचे. म्हणजे प्रायव्हेट म्हणजे खाजगी व्यक्ती किंवा संस्थांना ते उद्योगधंदे काय करायचे, विकायचे. म्हणजे एक प्रकारे काय करायचं, खाजगीकरणाला चालना द्यायची. म्हणजे खाजगीकरणाचा अवलंब करणे, जागतिकीकरण आणि काही उदारीकरण करणे. म्हणजे आपल्या देशातील गुंतवणूकदारांना ज्या सेवा आणि संधी आपण उपलब्ध करून देतो त्याच सेवा आणि संधी जर आपण बाहेरच्या देशातील गुंतवणूकदारांना जर दिल्या तर मोठ्या प्रमाणातली गुंतवणूक आपल्या देशामध्ये होऊ शकेल आणि त्या गुंतवणुकीचा फायदा आपल्याला हा होईल की आपल्या देशामध्ये उद्योगधंदे सुरू होतील, लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल आणि देशांचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकेल. अशा प्रकारचा एक विश्वास आहे. म्हणून आपण 1991च्या धोरणांच्या माध्यमातून आपण या LPGचा स्वीकार करून आपण आपल्या देशाची अर्थव्यवस्थेला आपण जगातल्या अर्थव्यवस्थेला काय केलंय, कनेक्ट केली आहे. आता या 1991च्या धोरणामध्ये आपल्याला सर्वांगीण आर्थिक विकास करायचा आहे. तर ही जी काही मी उद्दिष्ट सांगले, आता ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या 1991च्या धोरणामध्ये या तरतुदीचा काय समावेश करण्यात आलाय. या तरतुदीच्या माध्यमातून आपल्याला या LPGचा स्वीकार करून आपल्याला या संबंधित उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करता येऊ शकतात. म्हणून आपण काय केलंय, या तरतुदीमध्ये एक तरतूद अशी आहे की परकीय गुंतवणूकदारांना चालना देणं. म्हणजे पहिली तरतूद या 1991च्या धोरणामध्ये आहे की परकीय गुंतवणूकदारांना जर आपण चालना जर दिली तर काय होईल. मी आता म्हणालो की आपल्या देशातील गुंतवणूकदारांना ज्या आपण सेवा, संधी आणि सुविधा उपलब्ध करून देतो परंतु त्या कमी पडतात. म्हणून आपण परकीय गुंतवणुकीला आपण पाचारण करतो की परकीय गुंतवणूक आपल्याकडे आकर्षित व्हावी. म्हणून आपण काय केलं, या 1991च्या धोरणामध्ये काय केलंय की परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्या देशातील गुंतवणूकदारांना जे आपण सेवा आणि संधी उपलब्ध करून देतो त्याच सेवा आणि संधी आपण परकीय गुंतवणूकदारांना देखील उपलब्ध करून जर दिल्या तर मोठ्या प्रमाणातली गुंतवणूक देशामध्ये होऊ शकते. ही एक तरतूद प्रामुख्याने या 1991च्या धोरणामध्ये ही ठरवण्यात आली होती. त्याचबरोबर मक्तेदारी विषयक धोरण, मी आता सांगितलं MRTP ऍक्ट कायदा काय करणं, लागू करणं की काही जणांचं उद्योगांवर मक्तेदारी असू शकते, बरोबर. आणि मग त्याच्यावर काय होतं की त्यांनी तेच उद्योग फक्त त्यांनी सुरू करावेत. परंतु MRTP ऍक्ट कायद्यामुळे काय होतं की तो मक्तेदारी कायदा जर लागू जर केला तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे त्या ठिकाणी आपल्याला सुरू करता येऊ शकतात. त्याबरोबर वित्तीय लघु उद्योगासंबंधीचे जे धोरण आहेत ही एक तरतूद प्रामुख्याने 1991च्या धोरणामध्ये निर्धारित करण्यात आली होती. त्याचबरोबर वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा करणं ही एक तरतूद प्रामुख्याने 1991च्या धोरणामध्ये करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये स्पर्धा वाढवणं. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा कशी काय वाढू शकते तर आपल्या देशाचं तयार होणारं जे उत्पादन आहे ते जगातल्या बाजारपेठेमध्ये नेऊन टिकलं पाहिजे, त्या लोकांनी आपल्या उत्पादनाला मागणी केली पाहिजे. म्हणजे जागतिक स्पर्धेमध्ये आपलं उत्पादन कसं टिकेल, कसं उत्पादन वाढवता येईल आणि जागतिक स्पर्धांमध्ये आपण कसं सहभागी होऊ शकतो यासाठीचा प्रयत्न या 1991च्या धोरणाच्या अनुषंगाने आपल्याला करायचा आहे. म्हणजे आपल्या देशातलं उत्पादन आपण दर्जेदार केलं पाहिजे, त्याच्यामध्ये गुणवत्ता असली पाहिजे, म्हणजे क्वालिटी असली पाहिजे आणि
लोकांना ते आकर्षित ही झालं पाहिजे, तेवढं उत्पादन आपण बाहेरच्या देशामध्ये जर पाठवलं तर आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपण टिकू शकतो. त्याचबरोबर निर्गुंतवणूक विषयक बाबतचं जे काही डिसइन्व्हेस्टमेंट बाबतचं जे काही धोरण आहे तेही धोरण प्रामुख्याने 1991च्या धोरणामध्ये करण्यात आले. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये सरकारची गुंतवणूक आहे परंतु ते उद्योगधंदे बंद पडत आहेत किंवा ते उद्योगधंदे आजारी पडत आहेत, मग असे आजारी पडत असलेले उद्योगधंदे किंवा बंद पडत असणारे उद्योगधंदे, मग त्यामध्ये जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक वाया जाऊ नये म्हणून तेवढी गुंतवणूक सरकार काय करतं, दुसऱ्यांना विकतं. म्हणजे काय होतं, डिसइन्व्हेस्टमेंट केलं जातं आणि हे डिसइन्व्हेस्टमेंट करून मग त्या ठिकाणी प्रायव्हेटायझेशनला चालना दिली जाते. म्हणजे हे एक महत्वाचं एक तरतूद प्रामुख्याने या 1991च्या धोरणामध्ये त्या तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदेशी तंत्रज्ञानाच्या बाबतीचे धोरण प्रामुख्याने यामध्ये करण्यात आले. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदीचा समावेश या 1991च्या धोरणामध्ये करून जी काही उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न या 1991च्या धोरणाच्या माध्यमातून करून एलपीजीचा स्वीकार करून देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी या 1991च्या धोरणाचा आपण स्वीकार केला आहे. 1991च्या धोरणाचा स्वीकार करण्याच्या पाठीमागचा उद्देश हाच होता की 1990 पर्यंत आपल्या देशामध्ये असं म्हटलं जातं की 15 दिवस पुढे एवढीच परकीय गंगाजळी आपल्या देशाकडे होती. मग त्या 15 दिवसाच्या नंतर मग पुढे काय, सरकारचं IMFचं कर्ज आपल्यावर होतं, WTOचं कर्ज आपल्याकडे होतं आणि अशा वेळेला मग आपल्याला देशाचा औद्योगिक विकास करायचा आहे, परकीय गंगाजळी आपल्याकडे कमी आहे आणि ह्यांचंही आपल्याकडे कर्ज आहे. मग अशा वेळेला काय करावं लागेल, मग आपल्याला 1991च्या धोरणांचा स्वीकार आपल्याला करावा लागला आणि 1991च्या धोरणाचा स्वीकार करावा लागला आणि त्यामध्ये एलपीजीचा स्वीकार केल्यामुळं काय केलंय की सर्वांगीण औद्योगिक विकास करण्याचा प्रयत्न प्रामुख्याने या 1991च्या धोरणांच्या अनुषंगाने आपण केलेला आहे. म्हणून हे 1991चं धोरण 24 जुलै 1991 मध्ये हे सरकारने त्याची घोषणा केलेली आहे आणि त्या माध्यमातून देशाचा औद्योगिक विकास, सर्वांगीण आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न या 1991च्या धोरणाच्या अनुषंगाने केला आहे. एक प्रकारे जागतिक अर्थव्यवस्थेला कनेक्ट करण्याचा हा प्रयत्न ह्या 1991च्या धोरणांचा होता आणि म्हणून त्यासाठी मग आपण कशाला चालना दिली, आपण गुंतवणुकीला चालना दिली, MRTP ऍक्ट कायदा आपण लागू केला, औद्योगिक परवाना देण्यामध्ये शिथिलता किंवा काही औद्योगिक परवाने आपण रद्द केले, दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला, भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा आपण प्रयत्न केला, रोजगारामध्येही वाढ करण्याचा प्रयत्न या 1991च्या धोरणाच्या अनुषंगाने केलेला आहे. म्हणजे मोठ्या उत्पादनाचे फायदे मिळून जागतिक स्पर्धेमध्ये आपल्याला कसं टिकता येईल याचाही प्रयत्न आपण 1991च्या धोरणाने आपण केलेला आहे. तर ही बाब आपल्याला या 1991च्या धोरणाच्या अनुषंगाने करता येऊ शकते. म्हणून 1991चं धोरण हे देशाच्या सर्वांगीण आर्थिक औद्योगिक विकासाला एक नवीन वळण देण्याचं एक धोरण आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून या 1991च्या धोरणाला आपण काय म्हणतो, आर्थिक सुधारणेचं धोरण असंही त्याला म्हणतो, नवीन आर्थिक धोरण असंही म्हणतो, नवीन औद्योगिक धोरण असंही त्याला आपण म्हणतो. वेगवेगळ्या नावाने याला संबोधलं जातं कारण या धोरणाच्या माध्यमातून आपल्याला देशाला एक नवीन दिशा देण्याचं काम या 1991च्या धोरणाच्या माध्यमातून झालंय. पुढचे जे काही औद्योगिक धोरण आहेत त्याचा आपण सविस्तर चर्चा आपण पुढल्या लेक्चरमध्ये आपण करूया. ठीक आहे, ओके, थँक्यू, धन्यवाद.